जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा होती आणि मिश्किलपणे दादा त्याविषयी बोलले देखील होते। एयर ट्रैप पे उतरेगा ऐसा लगा, उतर रहा है, लेकिन क्रैप हुआ और उसके बाद स्फोट हो गया उसका जबरदस्त। स्फोट होने के बाद वो हम देखने आए, पहले देखा तो उसको आग लगी थी पूरे प्लेन को, और उसके बाद 4-5 स्फोट हो गया विमान में उसका, और उसके बाद बहुत लोग आ गए और उसने निकालने की कोशिश की, लेकिन बड़ी आग लगी, उसके कारण कोई मदद नहीं कर सकता। पायलट ने भी ट्राई किया होगा कि लैंडिंग करने का, लेकिन लैंडिंग हुआ नहीं है। ये बहुत शोक वाली घटना है। एवढा मोठा त्याचा स्फोट झाला ना, ते कुणीच म्हणजे काही करू शकत नव्हतं। मग अग्निशमन हे आले, त्यांनी पाणी ही विझवलं आणि नंतर आम्ही हवेत स्फोट झाला का? नाही, खाली म्हणजे असं क्रॅक झालं ना, तेव्हा धडकल्या बरोबर त्याचा स्फोट झाला आणि स्फोट झाल्याबरोबर असं म्हणजे ते इतका मोठा स्फोट झाला ना, खूप घाबरलेलो आम्ही, पलीकडे गेलेलो। नंतर पोलिसांनी म्हणजे आले, आम्हाला म्हणजे पाणी आणायला लावलं, आम्ही बादलीने पाणी आणलं, ते टाकलं आणि त्यांची बॉडी अशी साईडला उडून पडलेली ते आम्ही प्रत्यक्षात पाहिली आणि ते फक्त त्याचे ते असं वरचं मुंडकं होतं ना, ते दिसलं नाही, खालची निम्मी बॉडी होती आणि ते अशी पूर्ण अशी मोठी अशी फुगलेली बॉडी होती। आम्ही नवीन कापड हे ब्लँकेट दिलं आणि गुंडळून नंतर त्यांनी किती वेळ चाललं होतं हे चांगलं 15-20 मिनिटं तरी असं म्हणजे ते स्फोट चाललेला आणि त्याचं इतकं बार असा झाला ना, ते बार चांगला अर्धा तास होत होता, म्हणजे थोडं असं बार होत होता। दादाची बॉडी काढताना आम्ही दादा आहेत ना, गॉगलवर आणि वॉचवर ओळखलं दादाच आहेत म्हणून। मग ती पहिली दादांची बॉडी काढली आम्ही, पहिली दादांची बॉडी काढली। किती वाजता घडलं? 8:45 बरोबर झालं, 8:45। आणि सांकेतिक ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की दादांचं विमान जे आहे, जेट जे आहे ते अशा प्रकारे खाली आलं। खरं तर ते तिरपाहोत खाली आलेलं होतं आणि त्यानंतर खाली पडल्यानंतर या विमानाचा स्फोट झालेला आहे। त्यामुळे या विमानामध्ये असलेल्या 6 जणांचा यामध्ये मृत्यू झाला। दुर्दैवानं यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचंही निधन। राजनीति में काम करते समय कैसे सबको साथ में रखना, कभी कभी कई प्रसंग आते तो ऐसा व्यक्ति जाना ये बहुत दुखद घटना है। और ऐसे लगता है अब मेरे इस उम्र में मैंने इन लोगों को श्रद्धांजलि क्या देना। सब छोटे हैं उम्र में, अब है तो रूप से आप भी काफी जुड़ाव रहा उनका, आपका शरद पवार जी के परिवार से काफी जुड़ाव भी रहा। हाँ, नहीं ऐसा है कि शरद पवार तो मुझे बहना बोलते थे, ये वहाँ परिचय कराते थे दिल्ली में तो बोलते ये मेरी बहना है, बहन है। अजीत पवार मेरे पड़ोस में ही रहते थे शरद पवार जी, उनसे भी मेरा संपर्क अच्छा रहा। सुप्रिया सुले जी तो पार्लियामेंट में थी ही। एक परिवार के रूप में ये अच्छे लोग हैं। बाकी राजनीति में जो भी कुछ हर एक का अपना अलग अलग स्थान था। आप जाने वाले मैं ये मानती हूँ ये अजीत पवार जी एक व्यक्तिमत्व, मुझे ऐसा लगता था जब मैं यहाँ बैठे बैठे अभी तो दूर से ही सब देख रही हूँ, तो एक सामंजस्य बिठाने की कोशिश जो वो करते थे, चाहे परिवार में हो चाहे राजनीति में, वो सराहनीय है। जाएंगे शोक प्रकट करने, आप जाएंगे? नहीं रे, अब मैं कहाँ जाऊंगी, मैं नहीं जाता, मगर हाँ दुख होता है, श्रद्धांजलि तो देती हूँ उनको, मगर कभी कभी लगता है कि ज़्यादा देर जिंदगी जीना, वो भी कभी कभी ये ऐसी चीज़ें ज़्यादा देखनी पड़ती है। अच्छे व्यक्ती जाते हैं छोड़ के तो दुख। आम्ही बाहेरच काम करत होतो, त्यावेळेस विमान आलं आणि एकदा फेरी घेतली, नंतर उतरायचं होतं पण ती वर असं चढलंच नाही त्या पट्टीवरती, आणि ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस ती 2 बॉडी अशा साईडला पडल्या, तर त्या एक बॉडी अशी पूर्ण ही झाली होती आणि एका बॉडीचा तर चेहरा दिसत नव्हता, पूर्ण असं शरीर फुगलं होतं। तुम्ही हा अपघात पाहिला का डोळ्यांनी? हा, डोळ्यांनी पाहिला, आम्ही घराच्या पाठीमागच काम चाललं होतं आमचं। नेमकं काय घडलं त्यावेळी? त्यावेळेस विमान गावाकडूनच येत होतं, असं खूप अंतरावर खाली होतं, वरती नव्हतंच ती। त्यांनी उतरायचा प्रयत्न केला पण ते दुसऱ्या फेरीला उतरायला गेल्यानंतर ती असं जागेवरच हे झालं, तिथं वर पट्टीवरती चढूच शकलं नाही। स्फोट खूप मोठा झाला का? खूप मोठा होता। आणि नंतर काय परिस्थिती झाली स्फोटानंतर? स्फोट झाल्यानंतर आम्ही इथून पळालो, पाणी घेतलं पण ते आमची सुद्धा शक्यता नव्हती ते असं हे करायची, पाणी वाचण्याची। आम्ही खूप घाबरलेलो, त्यावेळेस दोन्ही साईडला 2 बॉड्या पडल्या होत्या आणि ती पूर्ण एक बॉडी ना, चेहरा तर काही दिसत नव्हता पण पूर्ण पांढरा शपथ माणूस आणि असं पूर्ण फुगलेली बॉडी होती।
2 बोड्या साईडला पडल्या आणि बाकीच्या बोड्या पूर्ण आत होत्या आणि खूप मोठा जाळ होता तिथं. आम्ही लय घाबरले आलो आणि मग आम्ही तुला आठवते आम्ही गोजबावीमध्ये राहतो आणि आमच्या पाठीमागेच विमानतळ म्हणजे एरोप्लेनची धावपट्टी आहे आणि ते आम्ही बाहेर काम करत असताना अगोदर आलेलं विमान ते आम्ही म्हणजे पाहिलेलं, पण ते असं चांगलं गेलेलं वरून उडून गेलं. ते रिटर्न फिरून परत माघारी आलं आणि गावाकडे गेलं. तर गावाकडून आल्यानंतर ते खूप खाली म्हणजे आलतं आणि खाली आल्यानंतर आम्ही बाहेरच होतो. ते असं वरती जायचं ते धावपट्टीच्या कडेला असं ते क्रॅश झालं आणि क्रॅश झाल्याबरोबर असं पलटी होऊन त्याचा असा मोठा स्फोट झाला. मग आम्ही पाहिलेलं, आम्ही बाहेरच होतो तेव्हा म्हणजे 8:45 पावणे 9ला ही घटना झालेली. मग आम्ही खूप घाबरलेलो. आमच्या घराच्या पाठीमागे त्याचे पाठे सगळे पडलेले होते आलेले. मग आम्ही सगळे म्हणजे पट्टीवरती माणसं आहेत ना एरोप्लेनची, त्यांना फोन केलं, त्यांना कळवलं. ते नंतर आले, पोलीस हे आले, मग ते अग्निशामक आला आणि ते खूप मोठा म्हणजे जाळ झालेला 15 मिनिटं असा विजत नव्हता. ते सगळे आले असे म्हणजे उभा राहिलेले. मग नंतर विजवला आणि ते पोलीस आल्यानंतर आमच्या घरी आले, म्हणले पाणी द्या. मग आम्ही एवढा मोठा जाळ झाला की म्हणजे बादल्या नेल त्या पाण्याच्या, पण आम्ही काहीच करू शकलो नाही. तरी पण त्या दिल्या आणि साईडला एक बॉडी पडलेली ती पाहिली, पण म्हणजे ते आम्हाला माहीत नव्हतं कोणाची आहे. पण ती नंतर कळलं की अशी दादांची बॉडी होती आणि ते फक्त वरचं मुंडकं असं ते साईडला गेलेलं आणि खालची बॉडी होती ते पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखलं की हे दादात आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली. असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती. ते नंतरनं गेले आणि ते गाडी आली, नेलं त्यांनी मग दादांना. आणि त्यात खूप 5 बोड्या होत्या, त्यातली 2 साईडला पडल्या, खालून नेल्या आणि 3 बोड्या आतमध्ये गुंतलेल्या. मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या. अशा टोटल 5 होत्या. त्यातून ते खूप मोठा जाळ झाला आणि ते चांगलं जाळ अर्धा तास तरी चाललेला होता. खूप दुःखद घटना घडलेली.